गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होते आणि त्याच विरोधात आता शिवसेना ठाकरे गट हे आक्रमक झाले आहेत। सर्व ठिकाणी आता आंदोलन करत आहेत। आपण जर बघितलं शिवडी परिसरामध्ये आणि शिवडी विधानसभामध्ये जे स्थानिक आमदार आहे अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला। आपण बघितलं मोठ्या संख्येने महिला असतील, पदाधिकारी असतील हे या मोर्चामध्ये सहभाग झाले आहेत। हातामध्ये जर पोस्टर बघितले पाणी पाणी हीच आहे का आणीबाणी, या ठिकाणी आपण जर बघितलं लबाडांनो पाणी द्या, मुंबई महापालिकेचा जाहीर निषेध, असे अनेक फलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कारण की दूषित पाणी आणि पाणी टंचाई ह्याच विरोधात आता हे ठाकरे गट हे आक्रमक झालेत। आपल्यासोबत अजय चौधरी आहेत, काय सांगाल? पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात होत आहे, दुसरीकडे दूषित पाणी देखील पाहायला मिळत आहे। आज आपण मोर्चा काढला नाही, मोर्चा आम्ही पूर्वी पण काढला होता, त्यानंतर आश्वासन दिल्या गेल्याप्रमाणे थोडीफार सुधारणा झाली, पण गेल्या 6-8 महिन्यापासून प्रचंड पाणी टंचाई आहे। दूषित पाणी येते, अनेकदा आमच्या नगरसेवक सकाळी पहाटे उठून जातात, परंतु महानगरपालिका अधिकाऱ्यांना दोष कुठे आहे तो सापडत नाही, अर्थात ते पण हतबल झालेत। MMRDAची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत, रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात, त्या रस्त्यांच्या कामावरती कोणाचंही निरीक्षण आणि परीक्षण राहिलेलं नाही। वाटेल तसे JCB चालवतात, लाईन फोडतात, त्याला रबर बांधून ठेवतात, त्यामुळे कुठे ना कुठे पाणी, गटाराचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स होते। म्हणून मुंबई महानगरपालिकेचे पाणी खात्याचे अधिकारी देखील हतबल झाले। माझ्यासमोर त्यांनी कबूल केलं की आम्ही 15-15 दिवस शोधतोय, परंतु पाण्याची गळती, जे गटाराचं पाणी घुसते ते कुठून मिळते ते सापडत नाही आहे, कारण कॉन्क्रीटचे रोड घाईघाईत बनवले जातात। आणि ह्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचे हाल होत आहेत, जनतेला पाणी 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 करत फिरावं लागते। आज आपण पाहिलं, त्या मोर्चाला प्रतिबंध करण्याकरता पोलीस दल प्रचंड मोठ्या प्रमाणावर उभं आहे। माझी त्यांना विनंती आहे, आपल्या घरी जा, आपल्या सौभाग्यवतीला, आपल्या मुलीला, आपल्या बहिणीला विचारा, कारण तुम्ही 24 तास ड्युटीवर असता, घरी काय चालले तुम्हाला माहीत पडत नाही। आज जाऊन विचारा, खरोखर आपल्या घरी पाणी येते का? मग आपल्याला समजेल की जनतेची भावना हीच योग्य होती, सरकारची भावना अयोग्य होती। सरकार दडपशाही करते, परंतु आम्ही आज जनतेचा प्रश्न घेऊन बाहेर पडलेलो आहोत, पाण्याचे प्रश्न, कारण पाणी हे जीवन असं म्हटलं जाते। तुम्हाला असं म्हणायचं का पाणीचा वापर हा दुसऱ्या ठिकाणी केला जातो का? पाण्याचा वापर कुठे केला जातो शोधायचा का मुंबई महानगरपालिकेचा? आम्हाला फक्त पाणी, आम्ही लोकांवरती बोटं ठेवत नाहीत, आम्हाला मुबलक पाणी द्या। 135 लिटर प्रति माणशी जे दिलं जाते, 625 लिटर प्रति कुटुंब दिलं जाते, ते आम्हाला मोजून द्या। हे घ्या तुमचा 625 लिटर प्रति कुटुंब। आम्ही महानगरपालिकेबरोबर भांडत बसायला आमच्याकडे भरपूर काम आहे, उगाचच आम्ही रस्त्यावर आलेलो नाहीत। पण आज लिमिट संपलं, किती काळ त्यांच्याशी विनवण्या करणार, बैठका घेणार। नगरसेवकांसोबत मी अनेक बैठका घेतल्या, अनेक बैठका हबमध्ये गेलो आम्ही, हबमध्ये 2-3 बैठका, मॅरेथॉन बैठका झाल्या। त्या लोकांनी सगळ्या मुंबईतले जेवढे काय उपनगर आणि नगरातले अभियंता त्या सगळ्यांना बोलवलं होतं एचींनी, पण त्याच्यानं तुम्ही जर उत्तर का देऊ शकत नसाल, त्याच्यातनं पर्याय काढू शकत नसाल, तर शिवसेनेचा आत्मा आंदोलन आहे आणि तो आम्ही करणार। कोणी कितीही दडपशाही करू दे, आंदोलन करणं हा घटनेने दिलेला आम्हाला अधिकार आहे। या सरकारने आत्ता काही दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून फार मोठा उत्सव केला, विधानसभेत मोठी मोठी भाषणं केली। त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला अधिकार मोर्चाचा आज डावलला जातोय, आम्हाला प्रतिबंध केला जातोय। हा या सरकारचा नैतिक पराभव आहे। घाबरले सरकार, आम्हाला अडवता कसली? तुमचे ते नेते कोकणातले खांद्यावरती भगवा घालून जातीय तेढ निर्माण करतायत, विदाऊट परमिशन आंदोलनं करतायत, रस्त्यावरनं मोर्चे काढतात, त्यांना द्या ना नोटीस। आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या। आम्ही काय दंगल करायला निघालोय? आम्ही काय कुठल्या पंथाच्या विरोधात आंदोलन करतोय, कुठल्या धर्माच्या विरोधात करतोय, कुठल्या जातीच्या विरोधात करतोय, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात करतोय? आम्ही समाजाच्या हिताकरता लढतोय। आम्हाला सगळ्यांना नोटीस, आणि त्यांना काय प्रशस्तीपत्र का, त्यांना काय मंत्रिपद? हा कुठला न्याय आहे? ही दडपशाही जनता बघते आहे, दडपशाही जनता सहन करत नाही, लक्षात ठेवा। दडपशाही विधानसभा निवडणुकांमध्ये खोटे खोटे आश्वासनं देऊन आलेत निवडून, पण जनतेला आता लक्षात आलं आहे लाडक्या बहिणींची काय परिस्थिती केली आहे। आता त्यांना 600 रुपयावर आणले, तुम्ही 500 रुपयावर आणले, असं आहे। त्याच्यामुळे जनता पाहते, पण हे चांगलं नाही।
कारण हा आमचा सनदशीर दिलेला आमचा हा हक्क आहे की जनतेचे प्रश्न घेऊन किंवा जनता आता उद्या तुम्ही सांगाल शिक्षकांनी संप नाही करायचा, एस टी कामगारांनी बसायचं ना. अरे कुठली आहे ही, लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? हां, लोकांना म्हणता त्या आदिलशाही निजामशाही या भाजप सरकारने आणल्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आम्ही निषेध करतो आहे तो गोष्टीचा आणि आम्ही मोर्चा काढणार. आम्ही महानगरपालिकेला जाऊन निवेदन देणार, अंतिम त्यांना पर्याय देणार, अंतिम सूचना देणार. आणि नाही झालं तर आज तुम्हाला सांगतो आहे मुंबई महानगरपालिकेच्या वॉटर डिपार्टमेंटला आम्ही कुलूप लावून टाकणार, अधिकाऱ्यांना तसेच आत कोंडून ठेवणार. जोपर्यंत पाणी प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत त्यांच्या तोंडचं पाणी पळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नक्की श्रद्धा जाधव हे काय सांगाल, मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, डोक्यावर हंडा घेऊन आपल्याला पाहायला मिळतं. हंडा घेऊन एवढ्याचसाठी की ह्या सरकारला जाग आणण्यासाठी हा हंडा घेऊन आलेत. हंडा घेऊन यायची वेळ का आली? आता मुंबईत हंडा घेऊन पाणी भरण्याची परिस्थिती आहे, फार पूर्वी होती. नळाला पुरेसं पाणी येत नाही आणि म्हणून आज लोकांना पाणी टंचाई, जी काही कृत्रिम टंचाई आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण करतो. हे लक्ष वेधण्यासाठी करतोय. कसं आहे माहितीये का, झोपलेल्याला जागे करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. आणि हे सरकार झोपेचं सोंग घेते आणि एवढी दडपशाही बघा. आता साहेब म्हणाले तसं आतापर्यंत मला सांगा, आतापर्यंत मोर्चे आंदोलन कित्येक वर्ष आम्ही काढतोय. म्हणजे काय मोर्चे काढलं तर आम्ही काय हे केले का, मारझोड केले का, कुणाला तोडफोड केले का? पण ते सुद्धा करायचं किती बघा, आज पोलीस किती आहेत बघा. हे केवढं प्रेशर त्यांच्यावरती. काल साहेब आमचं विभाग क्रमांक 10चं झालं सेना भवनजवळ, तिथे पण असंच पकडून गाडीत टाकतात. काय मी त्यांना म्हटलं गुन्हा काय कुणाचा? हे लोकशाहीचा खून करायचं चाललेलं आहे. हे लोक आता वेडी नाही आहेत, लोकांना माहिती आहे हे कशासाठी चाललंय. एवढे पोलीस, पाणी येत नाही त्या लोकांकडे नाही जात कधी. आणि पाणी येत नाही म्हणून हे लोकप्रतिनिधी, आमचे आमदार आणि आमचे विभाग प्रमुख त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन अतिशय शांतपणे करतोय, शिस्तीनं करतोय. आता हा एवढा पोलिसांचा धापा, बिचारे कुठेतरी दुसरी कामामध्ये राहिले असते तर झालं असतं की नाही सरकारचं काम. सगळ्यांना पाठवलं इकडे. आपण जर बघितलं महिलांच्या डोक्यावर हंडा आहे. ताई काय सांग, किती वेळ पाणी येतं आणि काय सांग? नाही, आमच्याकडे पाणी बिलकुल अगदी बोटा एवढं येतं, अजिबात बिलकुल पाणी नाही आहे आमच्याकडे. आणि त्या पाण्याशिवाय महिलांचं कोणतंच काम होत नाही. त्यामुळे पाणी टंचाई एवढी झालेली आहे ना, आता जर एवढे आहे तर पुढे किती असेल याची कल्पना करवत नाही. त्यामुळे पाणी येणं फार महत्त्वाचं आहे आणि पाण्यासाठीच आम्ही हा आंदोलन नक्कीच आपण जर बघितलं मोठ्या संख्येने जे शिवसेना ठाकरे गट हे आक्रमक झाले आणि पाणी द्या ही एकच मागणी ते करतायत. आजचं जे आंदोलन आहे शांततेत आंदोलन आहे. पुढचं जे आंदोलन असेल हे महापालिकेवर असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या पाण्याच्या समस्या लवकरात लवकर सोडवा अशी मागणी आता स्थानिक आमदार अजय चौधरी करतायत. कॅमेरामन कृष्णासह मयूरज जाधव, TV9 मराठी, मुंबई.